माईंचं कार्य बघताना खूप सारे प्रश्न पडतात. म्हणजे बघा की मेळघाटामध्ये माईंचं काम व्यवस्थित सुरू आहे. तिथे आदिवासी मुलींसाठी संस्था सुरू आहे, आपलं मंदिर आहे, लोकांशी बोलणं सुरू आहे, प्रॉब्लेम समजून घेणं, प्रॉब्लेमचं निराकरण करणं, सगळं काम व्यवस्थित सुरू आहे. आणि मग अचानक माई पुण्याकडे कशा आल्या, का आल्या? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. नमस्कार, मी ममता सिंधुताई सपकाळ, पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांची कन्या. तर पुणे जिल्हा, पुरंदर तालुका, कुंभारवळण या गावी ममता बालसदन ही संस्था सुरू झाली. कधी सुरू झाली, कशी सुरू झाली, काय निमित्त होतं? तर माईंचा सगळ्यात पहिला सांभाळलेला मानसपुत्र म्हणजे आमचा दीपक दादा. आणि त्याला 90-91च्या दरम्यान असं कळालं की वारसा हक्काने काही जागा मिळालेली आहे किंवा मिळणार आहे. त्याचा निरपेक्षपणा किंवा त्याचा निर्लेपपणा म्हणा, की जसा त्याला तो निरोप कळाला किंवा जशी त्याला ती माहिती कळाली, त्याने काय म्हणावं, आई आपण पुण्यामध्ये संस्था काढूया का, आपल्याकडे आता जागा आहे. म्हणजे माझ्यासाठी हा त्यागाचा अजून एक वस्तुपाठ आहे. आईचा त्याग तर माझ्यासमोर तो आदर्शच आहे, पण ज्याला मी दा म्हणते, आमचा दीपक दादा, त्याला वारसा हक्काने मिळालेली त्याची स्वतःची जागा तो संस्थेसाठी दान करून टाकतो. आणि त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातली पहिली संस्था मुलींसाठी माई सुरू करतात. पण त्याचं नाव काय ठेवायचं? तेव्हा दा म्हणतो की ममता नाव देऊया का, कारण तिने आम्हाला आई दिली नसती तर आम्हाला आई मिळाली नसती. आणि आईने चुटकीसरशी होकार दिला आणि तिथे आज नावारूपाला आलेली संस्था आपण सगळे बघत आहोत, ममता बाल सदन. 1994चं साल होतं ते. एका झोपडीवजा घरात, झोपडीच म्हणूया, घर म्हणायलाच नको, अवघी 16 मुलं घेऊन, 16 लेकरं घेऊन, कारण मुलं मुली दोन्ही होते त्यामध्ये, ही संस्था सुरू झाली. आणि एक दिवस पुण्याच्या प्रभात पेपरमध्ये बातमी आली, लेकुरवाळी विदर्भ कन्या पुण्याच्या आश्रयाला. आणि ती बातमी वाचून प्रभात पेपरचे अशोक गांधी संस्थेत आले आणि त्यांनी पहिला हॉल संस्थेसाठी बांधून दिला. आणि एका झोपडीत सुरू असलेली संस्था, एका झोपडीत राहणारी 16 लेकरं ही त्या चांगल्या ठिकाणी शिफ्ट झाली. आणि तोच हॉल बघून कुंभारवळणची सनशेड पोलोब्रो नावाची कंपनी, त्यांनी लगेच दुसरा हॉल 6 महिन्याच्या अंतराने दुसरा हॉल तिथे बांधून दिला. आणि त्या 2 हॉलमधून माईंची लेकरं राहायला लागली. पण खरंच हे सगळं करणं सोपं होतं का? म्हणजे मुलं घेऊन आलो, संस्था सुरू झाली, पण मग मुलांचं पालनपोषण, मुलांचं शिक्षण, त्यांना सांभाळणं, हे सगळं. पण दानी ती सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेतली. गेली 30 वर्ष ही संस्था सातत्याने आपली गुणवत्ता, आपली संख्या, आपलं कार्य जोमाने पुढे नेते आहे. म्हणजे आईचा फार जीव, पुणे जिल्ह्यातली पहिली संस्था असल्यामुळे आईचा फार जीव होता, दावरही होता आणि संस्थेवरही होता. आणि आजही ती संस्था आईची मूल्य आपल्या उराशी कवटाळून पुढे जाते आहे. आणि आज घडीला जेव्हा आपण बघतो तेव्हा तिथे 75 मुली आहेत. मग मुलामुलींची संस्था असताना आज मुली, फक्त मुलीच का? मुलं कुठं गेली? तर ती मुलं कुठं गेली याविषयी आपण पुढे बघणार आहोत.